संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी पहिल्यांदा जे सांगितलंय, चित्रपटातल्या उदात्तीकरणावर त्या ठिकाणी ऑलरेडी सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेले आहेत आणि आता त्या संदर्भातले नियम तयार झालेले आहेत। तथापि अशा पद्धतीनं कुठे उदात्तीकरण असेल तर त्याच्यावर कारवाई करता येते, त्याची तक्रार देखील करता येते। आपण जे नशामुक्ती केंद्राच्या संदर्भात सांगितलंय, मी होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच जो सांगितला, याच्यामध्ये आपण जे काही विभाग आहेत, म्हणजे याच्यामधलं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग, या दोन विभागांना हेच काम दिलेलं आहे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नशामुक्ती केंद्र तयार होतील अशा पद्धतीनं रचना उभी करायची आहे। त्यामुळे निश्चितपणे ते केलं जाईल। जो काही NDPS ॲक्ट आहे, या कायद्यामध्ये सुधारणा करण्याकरता केंद्र सरकारने कारवाई सुरू केलेली आहे। महाराष्ट्राने देखील त्या संदर्भातले आपले जे सजेशन्स आहेत ते केंद्र सरकारकडे पाठवले आहेत। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। एक मिनिट बसा। मुद्दा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तरामध्ये एक घोषणा केली की ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये ड्रग्सच्या संदर्भात जास्तीत जास्त गुन्हे होतील त्या ठाणेदारावर कारवाई केली जाईल। माझा आक्षेप आहे, अध्यक्ष महाराज, एखादा ठाणेदार जास्तीत जास्त गुन्हे पकडतील त्याच्यावर कारवाई होईल आणि जो या भीतीने एकही गुन्हा पकडणार नाही त्याच्यावर काहीच कारवाई होणार नाही। म्हणून दुरुस्ती एवढी करा की ज्या ठाणेदाराकडे दुसऱ्या एखाद्या टीमनी गुन्हे पकडले तर कारवाई केली पाहिजे। नाही तर एखादा ठाणेदार चांगलं काम करतो त्याला तुम्ही जर गुन्हेगार म्हणून त्याच्यावरच कारवाई कराल तर यापुढे महाराष्ट्रात कोणीही ठाणेदार ड्रग्सचे गुन्हे पकडणार नाही। तेवढी एक सुधारणा करावी, हा माझा हरकतीचा मुद्दा आहे। सुधारणा केली। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। एक मिनिट, तुम्हाला पूर्ण प्रश्नोत्तराचा ह्याच प्रश्नावर घालवायचा आहे का? प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3। मंत्री महोदय,